आजच्या वक्त्या आमच्या डॉक्टर अंजलीताई राजवाडे यांचा परिचय मी डॉक्टर आशाताईंना विनंती करतो की त्याचा परिचय करून द्यावा. त्या पूर्वी आल्या होत्या, परंतु बरेचसे नवीन आपले साधक आहेत, तर त्यांना त्यांची कल्पना नाही, म्हणून मी आशाताईंना विनंती करतो की त्यांनी ताईंचा परिचय करून द्यावा. हरिओम. आशाताई. हरिओम. सर्वप्रथम मी डॉक्टर अंजली राजवाडे यांचं या योग वर्गातर्फे हार्दिक स्वागत करते. डॉक्टर अंजली या वर्गामध्ये हायली डिमांडेड स्पीकर आहेत आणि आपण त्यांना अत्यंत महत्त्वाच्या विषयावर इथे मार्गदर्शन करण्याकरता बोलवलेलं आहे. आज हा क्लास शनिवारी असतो, परंतु त्या शनिवारी काही कामानिमित्त बाहेर जात असल्यामुळे आज आपण सोमवारी त्यांचा हा वर्ग ठेवलेला आहे. डॉक्टर अंजली ह्या अकोला येथील राधा देवी गोयनका कॉलेजला प्रोफेसर या पदावर काम करत आहे. त्या विभाग प्रमुख पण आहेत गृहविज्ञान विभागाच्या. त्यांनी व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे त्याच कॉलेजला. त्या विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर अत्यंत महत्त्वाची भूमिका करतात आहे. त्यांची 2 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. त्यांचे संशोधनपर लेख 27 लेख प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यांनी 57 कॉन्फरन्सेस मध्ये आपलं संशोधन प्रस्तुती केलं आहे आणि त्यामध्ये 2 ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे जवळपास 118 त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत न्यूट्रिशन या विषयावर आणि त्या अतिशय म्हणजे प्रसिद्ध अशा न्यूट्रिशन कन्सल्टंट आहेत. त्यांचं स्वतःचं कन्सल्टन्सी आहे आणि विशेष करून त्या मधुमेह, क्रॉनिक डिसीजेस आणि मेनोपॉज हा तर त्यांचा फार अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे आणि म्हणून त्यांना आपण या विषयावर आधी बोलावं आणि नंतर आपण दुसरे पण विषय त्यांचे फार चांगले आहेत तर त्या विषयावर आपण नंतर त्यांना भेटूया. तर मी विनंती करते डॉक्टर अंजलीला की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. डॉक्टर अंजली. नमस्कार. हरिओम. या कैलासवासी दादासाहेब टिचकुले ऑनलाईन योग वर्गामधल्या सगळ्या साधकांना माझा नमस्कार. आदरणीय ठावकर सर, आदरणीय माने मॅडम, ज्यांनी मला आपल्या सगळ्यांशी माझे काहीतरी मतं मी शेअर करू शकेन अशी मला त्यांनी एक संधी दिली, त्याबद्दल मनापासून मी डॉक्टर माने मॅम आणि डॉक्टर ठावकर सर यांचे मनापासून मी धन्यवाद यांना म्हणू इच्छिते. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी शनिवारी हा कार्यक्रम घेऊ शकत नव्हते. खरं तर ठरलेल्या चौकटीला मोडून आजचा हा कार्यक्रम झालाय आणि अगदी ताबडतोब ह्या गोष्टीची सहमती माने मॅडम, ठावकर सर यांनी दिली. याबद्दल खरोखरी मी त्यांची शतशः आभारी आहे. आणि जर माझ्या या चेंजेसमुळे आपल्यामध्ये काही थोडासा त्रास झाला असेल तर त्यासाठी मनापासून क्षमस्व. आजचा आपला विषय आहे खरं तर रजोनिवृत्ती आणि त्याचं आहार व्यवस्थापन. आता खरं तर याला इंग्लिशमध्ये मेनोपॉज, याला आपण जर थोडासा विचार केला तर असं सुद्धा म्हणू शकतो, मी नो पॉज, मी थांबणार नाही, मी नो पॉज. बघा आता हे जे चित्र आपल्या समोर आहे यामध्ये आपण असंही म्हणू शकतो की ही एक सुरेख अशी सायंकाळ आहे आणि काही जण असंही म्हणू शकतात की ही एक रम्य पहाट आहे.
तर मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जीवनामधली आपण असं म्हणू शकतो की एका पर्वाची सायंकाळ आहे आणि ऍट द सेम टाइम दुसऱ्या पर्वाची रम्य पहाट देखील आहे. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की स्त्री हॉर्मोन्स म्हणजे नक्की काय, रजोनिवृत्ती म्हणजे काय, त्यामध्ये होणारे महत्वाचे शारीरिक व मानसिक बदल काय असतात, आणि अर्थात रजोनिवृत्तीनंतरचे जीवन ज्यामध्ये व्यायाम, मानसिक सुदृढता आणि आहार. आज आपल्याला एवढ्याच विषयांवर मी आपणापुढे माझी मतं मांडणार आहे. बघा, हे आपलं स्त्री हॉर्मोन. खरे तर स्त्री हॉर्मोन 3 आहेत. पहिलं स्त्री हॉर्मोन म्हणजे इस्ट्रोजन, दुसरं प्रोजेस्टेरॉन, तिसरं प्रोलॅक्टिन. तीनही स्त्री हॉर्मोन महत्वाचे आहेत, पण त्यांचे काही स्पेसिफिक कार्य आहे. इस्ट्रोजनचं कार्य आपल्या सगळ्या स्त्री सुलभ ज्या आपल्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये दिसतात ते करणं आहे. प्रोजेस्टेरॉनचं कार्य प्रेग्नन्सीशी संबंधात आहे आणि प्रोलॅक्टिनचं कार्य हे लॅक्टेशन किंवा ब्रेस्टशी संबंधात असलेलं त्या हॉर्मोनचं कार्य आहे. हे जे चित्र दिसतंय आपल्या शरीरामधल्या स्त्रीच्या शरीरामधलं जे फिमेल हॉर्मोन आहे इस्ट्रोजन, त्याची लेव्हल वयाच्या कोणत्या वर्षी साधारण किती असते, तर तुमच्या लक्षात येईल की साधारण ऍट द एज ऑफ 35 आपल्या शरीरामध्ये पीक पिरियड ऑफ इस्ट्रोजन असतो. म्हणजे सुरुवातीला 20व्या वर्षापासनं ते हॉर्मोन वाढत जातं आणि 35ला ते पूर्ण झालेलं असतं. त्यानंतर हळूहळू खाली येत जातं, म्हणजे कमी होत जातं आणि साधारणपणे एक आपण ज्याला म्हणू एक 60-62ला अर्ध्यापेक्षाही म्हणजे 35 ते 40% आपल्या शरीरामध्ये हे हॉर्मोन असतं. त्यानंतर आणखीन कमी होतं आणि साधारण 70 ते 80च्या रेंजमध्ये हे हॉर्मोन स्त्रीच्या शरीरामध्ये अत्यल्प राहतं. आणि मग आपल्याला खरं कळायला लागतं की या हॉर्मोनच्या अभावामुळे आपल्या शरीरावर काय काय दुष्परिणाम होतो आहे. आणि मग तो जर आपल्याला टाळायचा असेल आणि जर आपल्याला माहिती आहे की साधारण आपलं ऍट द एज ऑफ 40 हळूहळू कमी व्हायला लागतं, तर मग आपण त्याच वेळी जागरूकता जर दाखवली तर होणारा त्रास कमी होईल किंवा होणारच नाही. म्हणून खरं तर आज आपण या विषयावर चर्चा करतो आहे. आता बघा, रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज म्हणजे काय, तर 2 प्रकारची असते ही रजोनिवृत्ती. पण आपण नॅचरल रजोनिवृत्ती जर बघितली तर साधारणतः स्त्रीचं 45 वर्षानंतर सतत 1 वर्षापर्यंत जर MC आली नाही, तिला पाळी आली नाही, तर आपण म्हणू शकतो की तिला मेनोपॉज आलेला आहे. आणखीन जर कन्फर्म करायचं असेल की हा मेनोपॉजच आहे का, तर आपल्याला आपल्या रक्तातील फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन याच्या टेस्ट करून घ्यायच्या आणि ते जर वाढले असतील तर याचा अर्थ आपल्याला मेनोपॉज नक्की आलेला आहे. हा झाला नैसर्गिक मेनोपॉज. ऑपरेशन नंतर सुद्धा मेनोपॉज येतो. त्यामध्ये पण परत 2 प्रकार आहे. कधी ऑपरेशन मध्ये गर्भाशय आणि दोन्ही ओव्हरीज काही कारणानिमित्त काढाव्या लागतात, तर त्याला आपण म्हणतो सर्जिकल मेनोपॉज. आणि कधी ऑपरेशन मध्ये ओव्हरीज म्हणजे ज्याला आपण अंडाशय म्हणतो ते तसेच ठेवल्या जातात, परंतु गर्भाशय काढल्या जातं. तर अशा वेळेला आपल्याला फक्त पाळी थांबते, परंतु मेनोपॉज आला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. कारण गर्भाशयाचं काम थांबलं
पण ओव्हरीजचं काम या केसमध्ये सुरू राहतं आणि त्यामुळे हा मेनोपॉज नसतो, फक्त लाक्षणिक मेनोपॉज आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर आपण बघतोय की यामध्ये काय काय बदल होतात. तर बेसिकली शारीरिक थकवा येतो. हे जितकं मी स्लाइडवर लिहिलेलं आहे हे मी जवळपास सगळ्यांमध्ये येणारे सिम्पटम्स लिहिलेले आहेत, लक्षणं सगळ्यांमध्ये येणारी लिहिलेली आहेत. या पलीकडेही काहींना वेगवेगळी लक्षणं दिसतात, पण ही कॉमन लक्षणं आहे. शारीरिक थकवा येतो. काय बरं याचं कारण आहे? तर शारीरिक थकवा येतो कारण इस्ट्रोजन कमी झालं की आपला स्त्रीमधला जो चिवटपणा आहे, जी स्त्रीची ताकद आहे, ती सगळी या इस्ट्रोजनमुळे आहे. आणि हेच जेव्हा कमी होतं त्यामुळे तिला कळत नकळत थकवा जाणवायला लागतो. कधी कधी आपल्याला असं हॉट फ्लश ज्याला आम्ही म्हणतो, किंवा रात्री एकदम जाग येते, खूप गरम होतं, दिवसा सुद्धा कधीतरी असं वाटतं एका क्षणात कुणीतरी फॅन खाली आपल्याला बसवावं, इतकं एकदम हॉट फ्लश येतो. तर याला काय कारण आहे? तर याचं कारण आहे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे. बघा, हे फिमेल हॉर्मोन जे इस्ट्रोजन आहे हे कमी झाल्यामुळे कातडीच्या खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहे त्या अचानकपणे आणि थोड्या वेळाकरता एक्सपांड होतात. म्हणजे कातडीच्या खालच्या रक्तवाहिन्या अगदी अचानकपणे आणि फक्त थोड्या वेळाकरता एक्सपांड होतात आणि त्यामुळे आपल्याला एकदम गरम झाल्यासारखं वाटतं. त्याला आपण म्हणतो गरम लाटा आल्या, हॉट फ्लशेस आले. हेच रात्री सुद्धा होऊ शकतं, हेच रात्री सुद्धा होऊ शकतं. म्हणून याला आपण नाईट स्वेट्स असं सुद्धा म्हणतो. स्लीप डिसऑर्डर होते, निद्रानाश होतं, कारण हेच कारण आहे की यामध्ये रात्री आपल्याला कधी कधी एकदम घाम येऊन जाग येते आणि मग झोप डिस्टर्ब होते आणि मग उगाचच आपल्याला वाटायला लागतं की आपल्याला असं का होतंय, घाबरून जातो आपण आणि झोप डिस्टर्ब होते, चिडचिड होते. आपली चिडचिड का होते? हे जे इस्ट्रोजन आहे ना, जे फिमेल हॉर्मोन आहे, हे कमी झाल्यामुळे, म्हणजे आपल्या शरीरात जेव्हा ते असतं त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल काहीही जागरूकता जर ठेवली नाही तर ते नसताना काय काय होऊ शकेल याची मी जाणीव करून देतेय. तर आपलं इस्ट्रोजन जेव्हा कमी होतं त्यावेळेला या इस्ट्रोजनची एक कॅपॅसिटी असते, एक क्षमता असते की ते सिरोटीन नावाच्या हॉर्मोनला चांगलं एक स्टिम्युलस देत असतं. इस्ट्रोजन कमी झालं की सिरोटोनिन सुद्धा कमी होतं आणि हे जे सिरोटोनिन आहे ना, याचं काम आहे आपला मूड सांभाळणं. त्याला म्हणतात मूड रेग्युलेशन करणं, आपल्या शरीरामध्ये आनंद निर्माण करणं, हॅपी हॉर्मोन निर्माण. याला हॅपी हॉर्मोनच म्हणतात सिरोटोनिनला. आपल्या शरीरामध्ये आनंद निर्माण करणं, आणि हा कमी झाल्यामुळे आपली चिडचिड होते आणि त्याचबरोबर आपला मूड स्विंग होतो. मध्येच आपण चिडतो, काही अगदी छोट्याशा कारणाला गरजेपेक्षा जास्त चिडचिड होते. माझी अशी एक कळकळीची विनंती आहे पुरुषांना सुद्धा की त्यांनी स्त्रीमधील या बदलाचा इस्ट्रोजनशी संबंध आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्याशा कारणाला ती गरजेपेक्षा जास्त चिडते कारण सिरोटोनिन हॉर्मोनची तिच्यात कमी होते, बिकॉज ऑफ कमी असते इस्ट्रोजनची. म्हणून सिरोटोनिन कमी होतो, विच इज अ मूड रेग्युलेटर अँड हॅपी हॉर्मोन. त्यामुळे ती चिडचिड करायला लागते. युरिनरी त्रास होतो, याचं खरं कारण आहे की इस्ट्रोजनमुळे, इस्ट्रोजनची कमतरतेमुळे, कारण इस्ट्रोजनचं काम आहे युरिनरी जागा सुद्धा त्याच्यामध्ये सॉफ्टनेस, सपलनेस, ओलसरपणा ठेवणे, आणि हे कमी झाल्याबरोबर ती जागा कोरडी व्हायला लागते आणि त्या जागेचा ब्लड सप्लाय आणि पोषक तत्व, त्या जागेला होणारा ब्लड सप्लाय आणि पोषक तत्व कमी होतात आणि त्यामुळे ती जागा, युरिनची जागा थोडीशी कोरडी पडायला लागते आणि त्याचमुळे युरिनरी त्रास व्हायला सुरुवात होतो. हे सगळं जे मी सांगते आहे
ते वयापरत्वे जेव्हा इस्ट्रोजन कमी कमी होत जातं त्यावेळेसचा त्रास आहे. घाबरायचं कारण नाही, याच्यावर सुद्धा इलाज आहे. तोच आज आपण शिकून घेणार आहे. केस आणि त्वचा यामध्ये निस्तेज होते. कारण आहे की इस्ट्रोजन जे आहे ना, हे पहा, प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचा हॉर्मोन आहे पण त्याचं प्रमाण कमी आहे, आणि प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीचे हॉर्मोन असतात पण त्याचं प्रमाण कमी असतं. पुरुषाचा हॉर्मोन आहे ज्याला आपण म्हणतो टेस्टोस्टेरॉन किंवा त्याला अँड्रोजेन असं म्हटलं जातं. हा हॉर्मोन स्त्रीमध्ये पण असतो पण त्याचं प्रमाण कमी असतं. आता इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे अँड्रोजन तेवढंच आहे पण ते रिलेटिव्हली वाढतं. म्हणजे त्याचं आपण काय म्हणू, त्याला कंपॅरेटिव्हली ते वाढतं. म्हणजे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे असं जाणवायला लागतं की अँड्रोजन वाढलंय, आणि मग अँड्रोजनचा इफेक्ट शरीरामध्ये दिसायला लागतो, जो की पुरुषांसारखी आपली स्किन होते, पुरुषांसारखे आपले केस गळायला लागतात किंवा केस विशेष त्याची वाढ होईनाशी होते. कारण रिलेटिव्ह अँड्रोजन वाढलेलं असतं. अँड्रोजन वाढत नाही, परंतु इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे अँड्रोजन वाढल्याचा भास होतो, किंवा ज्याला आपण म्हणतो इस्ट्रोजनच्या मानाने अँड्रोजन जास्त होतं. आणि म्हणून मग आपली स्किन पुरुषांसारखी, पुरुषांची स्किन डेलिकेट नसते. हे सगळे गुणधर्म ईश्वराने स्त्रीला दिलेले आहे, आणि हे जे गुणधर्म आहे हे बदलायला लागतात. आपली स्किन सुद्धा थोडीशी रफ होते किंवा थोडीशी जाड व्हायला लागते. आपल्यामध्ये स्थूलता येते. इस्ट्रोजन, पुन्हा हेच कारण आहे, इस्ट्रोजनची कमी झाल्यामुळे अँड्रोजनचं कंपॅरेटिव्ह आपल्याला असं वाटतं की तुलनात्मक अँड्रोजन वाढतं. त्यामुळे बघा तुम्ही, साधारणतः 65 ते 70 नंतर इस्ट्रोजनचं काम असतं फॅट डिपॉझिशन. ते करतं स्त्रियांमध्ये मांडीमध्ये आणि बटक्समध्ये, मागच्या भागाला आणि मांडीमध्ये. पण पुरुषांचं जे हॉर्मोन आहे ज्याला आपण अँड्रोजन म्हणतो, ते फॅट जमा करतं पोटावर. त्यामुळे काय होतं, रिलेटिव्ह अँड्रोजन वाढल्यामुळे साधारण 65 ते 70 नंतर हळूहळू स्त्रीमधलं मांडीवरचं आणि मागच्या भागाचं बटक्सवरचं फॅट होतं कमी, आणि त्याचबरोबर असं वाटायला लागतं की पोट पुढे आलं, आणि कारण पोटाचं फॅट वाढलेलं असतं. त्यामुळे कारण तो अँड्रोजन वाढल्याचा, रिलेटिव्हली वाढल्याचा दुष्परिणाम आपल्यामध्ये दिसायला लागतो. तसंच पुरुषांसारखेच चेहऱ्यावर अनवॉन्टेड केस यायला सुरुवात होते. काही जणींना तर खरोखरीच थोडीशी मिशी आणि थोडंसं दाढीसारखे सुद्धा केस येतात. हे केवळ इस्ट्रोजन कमी होणं आणि त्याच्याच बरोबर अनवॉन्टेड केस, नको असलेले जागी नको असलेले केस येणं हे सुरू होऊन जातं. दॅट इज बिकॉज ऑफ इस्ट्रोजन डेफिशियन्सी आणि रिलेटिव्ह अँड्रोजन वाढल्यामुळे. आता कसं असतं, थोडंसं आपण यावरही विचार करावा. हे सगळं मी मेनोपॉज बद्दल सांगितलंय, म्हणजे मासिक स्त्राव थांबणं, म्हणजे स्त्रीच्या शरीरामध्ये रजोनिवृत्ती येणं. पण यालाच आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो. मी नो पॉज, मी थांबणार नाही. या सर्व गोष्टींना घाबरून मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी विपरीत घडलं आहे असं वाटून घेणार नाही. रजोनिवृत्ती पश्चात जे जीवन आहे त्यामध्ये व्यायामाला अनन्यसाधारण महत्व आहे. व्यायामाला कुठल्याही वयात सुट्टी देता येत नाही. आपल्याला जेवढं जसा व्यायाम जमतो तसा करावा. यामध्ये मी काही चालण्याचा व्यायाम, खेळण्याचा व्यायाम, योग, मेडिटेशन, फिजिकल एक्सरसाइज असं जे सांगितलंय त्यापैकी कोणतेही व्यायाम आपण कितीही करू शकता आपल्या शारीरिक कंडिशनवर
अवलंबून असतं. पण व्यायामाचे विशेष फायदे काय आहेत यामध्ये? एक तर निश्चित आहे की व्यायामाने आपलं स्वास्थ्य उत्तम राहतं. पण या पलीकडे काय होतं तर बघा, व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं किंवा वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे थकवा कमी होतो. जो थकवा आपल्याला इस्ट्रोजनमुळे येणार असतो तो आपण यांनी थोडासा घालवू शकतो. थकवा आपोआप कमी होतो कारण ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं. काय असतं त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं झालं ना तर काय होतं, आपलं ताजं फ्रेश ब्लड आपल्या ऑर्गन्सकडे येतं किंवा ऑर्गन्सला पुरवल्या जातं. त्या फ्रेश ब्लड सोबत काही पोषक तत्वही पुरवल्या जातात. त्यामुळे आणि आणि काय होतं माहितीये का, आपल्या रक्तातलं CO2 आणि वेस्ट मटेरियल जे टाकून देण्याचं, त्यामध्ये मेनली लॅक्टिक ऍसिड असतं जो थकवा आणतो आपल्याला. तर हे लॅक्टिक ऍसिड आणि कार्बन डायऑक्साईड हे आपल्या शरीरातून बाहेर पुन्हा फुफ्फुसाकडे हार्टकडे घेऊन जाऊन तिथे प्युअर व्हायला सुरुवात होते आणि हृदयाकडून शरीराच्या ऑर्गन्सला प्युअर ब्लड विथ गुड न्यूट्रियंट्स पुरवल्या जातात. कशामुळे? व्यायामामुळे. त्यामुळे व्यायामामुळे आपल्याला ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, म्हणून व्यायाम करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्यायामामुळे हॅपी हॉर्मोन ज्याचं नाव सिरोटोनिन आहे ते रिलीज होतं. त्यामुळे व्यायाम करणं अत्यंत बंधनकारक आहे. आणखीन महत्वाचं, मी गेल्या 22 मेला जे माझं याच ठिकाणी लेक्चर झालं होतं त्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस वर बोलताना सांगितलं होतं की बोन मध्ये कॅल्शियम डिपॉझिशन व्हायला पाहिजे. ती जी ऍक्टिव्हिटी आहे बोन मधलं कॅल्शियम डिपॉझिशन होणं, नुसतं कॅल्शियम खाऊन उपयोग नाही, ते डिपॉझिट देखील झालं पाहिजे. तर हे डिपॉझिशन व्यायामामुळे वाढतं. त्याच्यानंतर आपल्याला निद्रानाश इस्ट्रोजन कमीमुळे होणार होतं, ते सुद्धा या व्यायामामुळे आपोआप कमी होतं. कारण काय, सर्क्युलेशन चांगलं झालं रक्ताचं तर आपोआप रक्तामधलं मेलॅटोनिन नावाचं आपल्या शरीरातलं हॉर्मोन वाढतं. मेलॅटोनिन हे आपल्याला झोप येण्याकरिता चांगलं हॉर्मोन आहे. मेलॅटोनिनमुळे आपलं ब्रेन शांत राहतं आणि त्यामुळे आपल्याला चांगली झोप येते. हे सुद्धा या व्यायामामुळेच आपल्याला होणारा फायदा आहे. आपली पॉझिटिव्हिटी वाढते व्यायामामुळे, आपलं मनस्वास्थ्य सुधारतं आणि म्हणूनच आपलं स्वत्व सुद्धा व्यायामामुळे सुधारतं आणि म्हणून आपण व्यायाम हा अत्यंत आवश्यक आहे, जो करायलाच पाहिजे. रजोनिवृत्तीमध्ये त्यानंतर मानसिक सुदृढतेचे 3 A आपल्याला लक्षात ठेवायचंय. एक, ऍक्सेप्ट इट. रजोनिवृत्ती बदलणार नाहीये, ती येणारच आहे वयापरत्वे. सो वन हॅज टू ऍक्सेप्ट इट. त्याला असेस करा, काय आहे, आपल्याला काय होतंय आणि ते कसं आपण दूर करू शकू. आणि एकदा असेसमेंट केली की त्याप्रमाणे कृती करा, ऍक्ट करा, की आपल्याला रजोनिवृत्तीचा त्रास कमी होईल किंवा होणारच नाही. आणि मग आनंदाने आपण म्हणूयात, मी नो पॉज. मी नो पॉज. आता आपण येतोय आहारावर. हे पहा, हे अगदी निश्चित आहे, कुठल्याही वयात पुरुष असो अथवा स्त्री असो, संतुलित आहाराचं महत्व अबाधित राहणार आहे. संतुलित आहार हा प्रत्येक व्यक्तीचं वय, त्याचं लिंग, त्याचं काम करण्याची पद्धत, म्हणजे तो बैठ्या स्वरूपाचं करतो की फार जास्त प्रमाणात करतोय काम, ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन्स त्यामध्ये असतील. जे लोक व्यायाम करतात किंवा जे लोक खूप साऱ्या कॅलरीज कंझ्युम करतात त्यांना अर्थात जास्त कॅलरीज घेण्याचा हक्क सुद्धा आहे.
पण जे कमी कॅलरीज कंझ्युम करतात त्यांना कमीच खावं लागेल. आपल्या जीवनशैलीप्रमाणे आपला आहार असणं आवश्यक आहे. मेनोपॉज मध्ये यामध्ये काही आपल्याला बदल करायचा नाहीये, बॅलन्स डाएटच घ्यायचं आहे. पण त्याचसोबत याबरोबर जर आपल्याला मधुमेह, हृदयरोग किंवा आणखीन काही त्रास असतील तर त्याच्या संबंधी सुद्धा जे आहार आयोजन आहे हा एक वेगळा टॉपिक असू शकतो. याला सुद्धा आपल्याला गृहीत धरायचं आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आज आपण जे मेनली बोलतोय ते मी तुम्हाला आधीच सांगितलं, कंबर दुखते कारण ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ना, ऑस्टिओपोरोसिस होतो त्यामुळे आपल्याला होत असतात. ऑस्टिओपोरोसिस का होतो तर हाडांसाठी इस्ट्रोजन अत्यंत आवश्यक आहे. पुरुषांच्या हाडासाठी अँड्रोजेन आवश्यक आहे. पण पुरुषांना सुद्धा पॉज येतो बरं. आपल्याला जसा मेनोपॉज येतो तसा पुरुषांना सुद्धा अँड्रोपॉज येतो. पण हा अँड्रोपॉज साधारणतः वयाच्या 75 नंतर येतो पुरुषांना. स्त्रीला मात्र मेनोपॉज साधारण 45 नंतर सुरू होतो. हे सुद्धा आपल्या आईची पाळी केव्हा गेली त्यावर सुद्धा बरेचदा अवलंबून असतं. पण मेनोपॉज ऑन ॲन ॲव्हरेज 45 नंतर सुरू होतो आणि त्याचे इफेक्ट 40 पासूनच आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे जसं पुरुषांना अँड्रोजन गरजेचं आहे तसं स्त्रीच्या हाडं घडविण्यासाठी हे इस्ट्रोजन गरजेचं आहे. आणि ही पोषक तत्वे गेल्या वेळेला आपण यावरच एक माझं मोठं लेक्चर आपण इथेच झालेलं आहे. परंतु आज काही जण नवीन आलेले असल्यामुळे परत एकदा ब्रीफ मध्ये मी हे सांगते आहे. तर कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, जीवनसत्व सी, व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम ही हाडं घडवणारी पोषक तत्वे आहेत. कॅल्शियम आपल्याला, मी जरा हे फास्ट घेतेय, कॅल्शियम हे आपल्याला इथे जे चित्रामध्ये दिसतात आहे त्या सगळ्या गोष्टींपासून मिळतं आणि इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर बोन्स इन अवर बॉडी. त्यानंतर व्हिटॅमिन डी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत. जर आपल्या शरीरामध्ये पुरेसं जीवनसत्व ड नसेल तर बोन्स कॅल्शियम ऍब्सॉर्ब करू शकत नाही आणि पुरेसं कॅल्शियम नसेल तर बोन्स मध्ये व्हिटॅमिन डी ला आपल्या शरीरामध्ये काहीही काम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जीवनसत्व ड या ज्या लिमिटेड गोष्टींमध्ये मिळतं त्यातनंच आपल्याला घ्यावं लागेल, त्याला पर्याय नाही. हे जे प्रोटीन्स असतात हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. जर प्रथिनं कमी झाली तर आपल्या हाडांचं विघटन जास्त होईल. त्यामुळे आपल्याला उत्तम स्त्रोत असलेलं जे प्रथिनं आहे ती आपल्याला या दाखवलेल्या गोष्टींपासून मिळतंय. त्याच्यामध्ये जे लोक मांस मच्छी खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा चीज, सोयाबीन, ड्रायफ्रुट्स, कडधान्य, डाळी, दही आणि मल्टीपल्स फ्लोअर, वेगवेगळ्या डाळी घालून केलेली पोळ्यांची कणिक ही सुद्धा आपल्याला प्रथिनं देण्यास उपयोगाची आहे. त्याचप्रमाणे मॅग्नेशियममुळे सुद्धा कॅल्शियम ऍब्सॉर्ब व्हायला ते मदत करतं आणि आपले बोन्स चांगले स्ट्रॉंग ठेवतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्या गेल्या वेळेला यावर मी अगदी डिटेलमध्ये आपणासमोर माझी मतं मांडली होती. परंतु जे नवीन आहेत त्यांच्याकरता की हे मॅग्नेशियमचे पदार्थ सुद्धा आपल्या आहारामध्ये, यातले 2 पदार्थ तरी रोज आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पोटॅशियम यांनी आपल्याला उत्कृष्टपणे हे सुद्धा हाडांची आपली रचना चांगली स्ट्रॉंग ठेवण्याकरता म्हणून मदत करतं. खूप साऱ्या फळांमध्ये पोटॅशियम असतं. निसर्गाने प्रत्येक सीझन मध्ये पोटॅशियमचं फळ अवेलेबल करून दिलेलं आहे, ते घेणं आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन के हे ग्रीन लिफी म्हणजे पालेभाज्या आणि स्प्राउट्स, मोड आलेल्या धान्यांमधनं मिळेल. हे सुद्धा हाडांसाठी म्हणून आपल्याला घेणं गरजेचं आहे.
आणि जीवनसत्व क सर्व प्रकारच्या आंबट फळांमधनं आपल्याला मिळेल, ते देखील घेणं जड. हे इथपर्यंत आपण गेल्या वेळेला बोललेलो होतो. यापुढे आहे आता स्ट्रेस रिलीजिंग फूड्स. बघा, मेनोपॉज मध्ये स्ट्रेस येतो आणि मेनोपॉज मधला स्ट्रेस घालवण्यासाठी म्हणून काही विशेष गोष्टी त्या बाजारामध्ये या भोपळ्याच्या बिया अगदी सहजगत्या मिळतात. पंपकिन सीड्स आणि केळी यामध्ये काय असतं, पंपकिन सीड्स आणि केळ्यांमध्ये पोटॅशियम आहे. हे जे पोटॅशियम आहे ना, हे जे आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात त्यांचं चांगलं बॅलन्सिंग करतं आणि आपलं ब्लड प्रेशर कमी करतं. ताण कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतं. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये झिंक पण आहे पंपकिन सीड्स मध्ये. आणि हे झिंक काय करतं माहितीये का, आपल्या ब्रेनचा इमोशनल पार्टवर कंट्रोल ठेवतं. म्हणजे आपले जे मूड स्विंग्स आहे त्यावर त्याचा कंट्रोल असू शकतो. रोज सकाळी नाश्त्यामध्ये पंपकिन सीड्स, आणि त्याला चव यावी, कारण फार चविष्ट नसले तरी सुद्धा आपण जर ठरवलं की जिभेचे लाड नाही करायचे तर आपण हे सगळं साध्य करू शकतो. पंपकिन सीडला चविष्ट करण्याकरता त्याबरोबर तेवढ्याच खरबुजाच्या बी सुद्धा आपण खाऊ शकतो, ज्याने आपल्याला चव पण येईल आणि फायदे पण मिळतील. दुसरं आहे सनफ्लॉवर सीड्स. संध्याकाळी किंवा सकाळी जर ह्या पंपकिन सीड आणि खरबूज घेतलं तर संध्याकाळी सनफ्लॉवर सीड्स आणि टरबुजाची बी यासोबत, ज्याला मगज बी म्हणतात, हे आपण खाऊ शकतो. या सनफ्लॉवर सीड्स मध्ये असतं सेलेनियम. हे जे सेलेनियम आहे ना, हे अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ह्याचा उपयोग काय होतो माहितीये का, फ्री रॅडिकल जे निघतात बघा. आपण बरेचदा काय म्हणतो, स्ट्रेस जेव्हा येतो ना आपल्याला, ह्या सगळ्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो मेनोपॉज मध्ये स्त्रीला स्ट्रेस येत असतो. या स्ट्रेसमुळे काय होतं माहितीये का, स्ट्रेस हॉर्मोन जे कॉर्टिसॉल आहे, स्ट्रेस हॉर्मोन ज्याचं नाव कॉर्टिसॉल आहे, ते वाढतं. आणि ते वाढतं आणि मग टिश्यूवर, म्हणजे आपल्या शरीरातल्या टिश्यूवर खूप सारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येतो. आणि तो कसा दिसतो बघा, आपण बरेचदा म्हणतो काळजीने तो काळवंडला. कारण काय, स्किनवर त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागतो त्या स्ट्रेसचा, कारण तो ऑक्सिडेटिव्ह डॅमेज असतो. तर हा ऑक्सिडेटिव्ह डॅमेज या सनफ्लॉवर सीड्स ज्या आहेत ना त्या भरून काढतात. म्हणून ह्या सूर्यफुलांच्या बिया ज्यांच्यामध्ये सेलेनियम असतं त्या खाणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरं महत्वाचं, डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट मध्ये काय असतं, हाय ट्रिप्टोफॅन, खूप जास्त प्रमाणात ट्रिप्टोफॅन नावाचं प्रथिनांचं अमिनो ऍसिड आहे ते असतं, प्रथिन असतं. त्यानंतर याच्यामुळे काय होतं, तर याच्यामुळे आपल्याला सिरोटोनिन नावाचा हॉर्मोन, डार्क चॉकलेट म्हणजे किती चांगली गोष्ट खायला सांगतेय मी, डार्क चॉकलेट खा, कारण त्यातनं सिरोटोनिन जो की आपली चिंता, ज्याला आपण अँझायटी म्हणतो, ती दूर करतो. तर हा डार्क चॉकलेट घेणं आवश्यक आहे. यामध्ये मॅग्नेशियम पण असतं, ज्या मॅग्नेशियममुळे आपलं डिप्रेशन कमी होतं. जे काही आपल्याला डिप्रेशन, की आता मेनोपॉज आलेला आहे, आता कसं होणार, मला सारखा त्रासच होतो, माझी कंबरच दुखते, मला पाठीलाच त्रास होतो, हे सगळे जे मानसिक त्रास आहे हे आपोआप आपल्याला डिप्रेशन मध्ये नेत असतात. ते डिप्रेशन हे मॅग्नेशियम जे की डार्क चॉकलेट मध्ये आहे ते कमी करतं. याशिवाय यामध्ये आहे एल आर्जिन. हे एलार्जिन जे आहे ना, हे सुद्धा इस्ट्रोजन सारखं आपल्या शरीरामध्ये काम करू शकतं, म्हणून हे घेणं आवश्यक असतं. एलार्जिनिन हे या डार्क चॉकलेट मध्ये आहे, त्याचबरोबर ते सनफ्लॉवर सीड्स मध्ये सुद्धा आहे. आणि जे खाली आता शेवटचं मी म्हणते अक्रोड, नॉट शेवटचं, अजूनही पदार्थ आहे या स्लाइड वरचं शेवटचं अक्रोड. अक्रोड मध्ये सुद्धा एल आर्जिनिन आहे. त्याचबरोबर अक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, विटॅमिन बी आहे, विटॅमिन ई आहे,
सेलेनियम आहे, झिंक आहे आणि आयर्न सुद्धा आहे. इतकं गुणी आहे हे अक्रोड. त्यामुळे आपला आणि याच्यामुळे फायदा काय होतो तर आपलं ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते आणि आपलं स्ट्रेस हॉर्मोन कमी होतं. जे कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन आहे ते कमी व्हायला मदत होते या अक्रोडमुळे. ऍक्च्युली ना आपल्या शरीरामध्ये 4 हॉर्मोन्स आहेत, हॅपी हॉर्मोन्स. एक आहे एंडोर्फिन, जे एक्सरसाइज केल्याने रिलीज होतं. दुसरं आहे सिरोटोनिन, जे की ऍप्रिसिएशनचं हॉर्मोन आहे. म्हणजे आपली जर कोणी स्तुती केली तर आपल्याला त्या क्षणी हे हॉर्मोन रिलीज होतं. आत्ता नाही का माने मॅडम म्हणाल्या राजवाडे अगदी खूप हायली डिमांडेड आहे. माझ्या क्षणात ताबडतोब माझ्या शरीरात हे सिरोटोनिन रिलीज झालं. पण हे हॉर्मोन ऑफ ऍप्रिसिएशन आहे. आपल्याला ऍप्रिसिएशन हवं असेल तर निसर्गाचा नियम आहे, आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याकडे येतं. म्हणून आपण दुसऱ्यांची जर तारीफ केली, स्तुती केली तर त्यांच्याही शरीरामध्ये हे हॉर्मोन रिलीज होईल आणि ते आपल्याकडे सुद्धा यायला त्याचा उपयोग होईल. तिसरं हॅपी हॉर्मोन आहे डोपामिन. हे डोपामिन आहे हॉर्मोन ऑफ चॅलेंज. आपल्यामध्ये हेट्ट काही झालं की कसं करू मी, काय करू मी, असं बरेच जण बोलत असतात. त्यापेक्षा हे हॉर्मोन जर निर्माण केलं, जे व्यायामानेच होतं, तर हे हॉर्मोन ऑफ चॅलेंज आहे. आपली सगळं काही स्वीकारण्याची आणि मी नो पॉज म्हणण्याची ताकद या डोपामिनमुळे आपल्याला मिळते. ऑक्सिटोसिन नावाचं पण हॅपी हॉर्मोन आहे, विच इज अ हॉर्मोन ऑफ लव्ह, प्रेमाचं प्रतीक. आजीला नातवंडाविषयी, आपल्या आईला मुलाविषयी, पत्नीला पतीविषयी, पतीला पत्नीविषयी सर्व प्रकारचे प्रेम आले यामध्ये. याचं हे हॉर्मोन आहे. मग या हॉर्मोनचा साठा वाढवायचा असेल तर सगळ्यांवर प्रेम करा आणि सगळ्यांकडनं प्रेम घ्या, तर हे हॉर्मोन सुद्धा वाढेल. पुढचे जे या स्लाइडवर दिसतात आहे स्ट्रेस रिलीजिंग फूड्स, ते आहे कर्ड म्हणजे दही. दह्यामुळे आपल्या पोटाचा फ्लोरा खूप छान तयार होतो आणि त्याचबरोबर आपली इम्युनिटी सिस्टीम वाढते आणि त्यामुळे आपोआप स्ट्रेस कमी होतो. कोकम हे सुद्धा सिरोटोनिन वाढवतं आणि त्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो. सिरोटोनिन इज अ हॅपी हॉर्मोन. कोकम कसं घ्यायचं? कोकमचं फळ पाण्यामध्ये घालून ते पाणी देखील आपल्याला पिता येतं. ज्यांना डायबेटीस नाही, साखरेचा काही त्रास नाही, ते कोकमचं सरबत सुद्धा पिऊ शकतात. त्यामुळे कोकम घेणं काही फार कठीण नाहीये. प्रत्येक जण कोकम रोज खाऊ शकतं. त्यानंतर हळदीमध्ये आता या करोना पॅन्डेमिक मध्ये सगळ्यांना हळदीचं महत्व चांगलं समजलंय. हळदीमध्ये असतं कुर्कुमिन आणि हे जे आहे ना, हे चिंता कमी करतं. मी सध्या स्ट्रेस विषयी बोलते, त्यामुळे मी फक्त तो फॅक्टर घेतलाय. हे आपली चिंता कमी करतं आणि आपल्या शरीरामधला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पण हळदीमुळे कमी होतो. भारतीय जेवणामध्ये हळदीचा वापर पुरेसा होतो, पण आपण हळदीच्या गोळ्या सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोळ्या करायच्या. अगदी आपल्या गव्हाचे 2 दाणे एवढ्या त्या गोळ्या असल्या पाहिजे. या गोळ्या ज्या डिश मध्ये तुम्हाला दिसतात आहेत, अत्यंत लहान साईजच्या आहेत. त्या बनवल्या आहे हळद, गूळ, तूप आणि मीठ यांचं समप्रमाणामध्ये घेऊन मिश्रण करायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या. यापासनं पॅन्डेमिक मध्येही आपलं संरक्षण होतं आणि आलेला स्ट्रेस आपला कमी होऊ शकतो, कारण हा स्ट्रेस रिलीजिंग फूड आहे. साधारण दिवसाला 3 ते 4 गोळ्या ह्या खाता येतात. यामधल्या मिठामुळे त्याचा आपल्याला अँटीसेप्टिक इफेक्ट येतो. हळद ही कुर्कुमिनमुळे आपल्याला काम करतं. तुपामुळे त्याला चिकटपणा येतो. तूप आणि गूळ हे त्यातल्या चिकटपणामुळे आपण वापरतो. त्यामुळे या गोळ्या अत्यंत उपयोगी आहे. तोच संबंध आहे ग्रीन टीचा सुद्धा. ग्रीन टी मध्ये थायमिन नावाचं एक
सॉरी ज्याला आपण अमिनो ऍसिड म्हणतो, म्हणजे प्रथिनांचा प्रकार तो असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कामिंग इफेक्ट म्हणजे शांत राहायला मदत होते, शांतता मिळते, आपण शांतपणा अनुभवू शकतो. आणि अर्थात ग्रीन टी मुळे सिरोटोनिन जे की हॅपी हॉर्मोन आहे ते सुद्धा रिलीज होतं, त्यामुळे आपल्याला त्याचा सुद्धा फायदा मिळतो आणि स्ट्रेस कमी कमी होत जातं. जे लोक अंडी घेत असतील त्यांना सुद्धा अंड्यांमध्ये सुद्धा अमिनो ऍसिड ट्रिप्टोफॅन असल्यामुळे काय होतं, सिरोटोनिन त्यातनं रिलीज होतं आणि आपली चिंता, अँझायटी ज्याला आपण म्हणतो ती कमी कमी होते. अँझायटी कमी झाल्यामुळे आपोआपच आपण कंट्रोल, आपलं ब्लड प्रेशर, आपला राग, आपला मूड सगळंच कंट्रोलमध्ये येतं आणि मग येतो तो फायदा आपल्याला. या इस्ट्रोजन कमी असलं तरी होणारे साईड इफेक्ट आपल्या शरीरामध्ये कमी होतात. आता फायटो इस्ट्रोजेनिक फूड्स म्हणजे काय? फायटो म्हणजे प्लांट ओरिजिन, इस्ट्रोजेनिक म्हणजे ज्यामध्ये इस्ट्रोजेन आहे ते, आणि फूड म्हणजे अन्न. फायटो इस्ट्रोजेनिक फूड, प्लांट ओरिजिन इस्ट्रोजेनिक फूड. परदेशामध्ये इवन आपल्या इकडे सुद्धा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पुष्कळ स्त्रिया ऍक्टिव्ह राहण्यासाठी म्हणून HRT हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात, कारण त्यांना मेनोपॉज नंतरचे त्रास नको असतात. अशा काही क्षेत्रात काम करत असतात की त्यांना तिथे यंग राहणं अत्यंत गरजेचं असतं, जे की इस्ट्रोजनचा फायदा आहे. आता हे जे HRT आहे हे घ्यायला हरकत म्हणता येणार नाही, पण अशाच व्यक्तींनी घ्यावं जे स्ट्रिक्टली अंडर मेडिकल सुपरविजन असतात. उगाचच्या उगाच आपल्या शरीराशी खेळ करू नये. हे न घेताही काही अन्न पदार्थांमधनं आपल्याला इस्ट्रोजन सारखं अन्न हे आहे ज्याने आपल्याला इस्ट्रोजन मिळू शकतं. निसर्ग आपल्यावर खूप प्रेम करतो. मला हे माहित नाही की आपण निसर्गावर किती प्रेम करतो, कारण दिसतं तरी असंच आहे की आपलं प्रेम कमी होत चाललंय. ज्यांच्यामध्ये ते प्रेम असेल अतिशय उत्तम, पण एकंदरीत चित्र असं आहे की निसर्ग मानवावर खूप प्रेम करतो. मानवाबद्दल आपल्याला शाश्वती नाही. आपल्या शरीरामध्ये ना जे इस्ट्रोजन असतं, या इस्ट्रोजनचे काही रिसेप्टर्स असतात, म्हणजे ज्याला आम्ही स्वीकारक म्हणतो. आपल्या शरीरामध्ये हे असतात आणि इथे जाऊन इस्ट्रोजन चिपकतं. हे जे इस्ट्रोजन हॉर्मोन आपल्या शरीरात आपलं 45-50च्या आधी, मेनोपॉज यायच्या आधी जे इस्ट्रोजन स्त्रीच्या शरीरामध्ये असतं, आपोआप असतं, निसर्गदत्त असतं. हे इस्ट्रोजन हॉर्मोन या इस्ट्रोजनच्या स्वीकारकांवर जाऊन चिटकतं आणि त्याला म्हणजे त्याला बाइंड चांगलं चिपकतं. इट स्टिक्स टू दॅट रिसेप्टर्स, जे स्वीकारक असतात त्यांच्यावर जाऊन चिटकतं. आता मेनोपॉज मध्ये काय असतं, इस्ट्रोजन कमी असतात पण रिसेप्टर्स तेवढेच राहतात, ते नाही कमी होत. इस्ट्रोजन कमी होतं मेनोपॉज मध्ये. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे काय असतं, रिसेप्टर्स तेवढ्याला तेवढेच आहेत पण इस्ट्रोजन कमी होऊन जातं. काही वर्ष आपण जर काहीच नाही केलं तरी पण हे रिसेप्टर्स तसेच राहतात आणि हळूहळू जर आपण लक्षच नाही दिलं तर हे रिसेप्टर्स तसेच राहतात पण पॅसिव्ह मोड मध्ये चालले जातात, झोपून जातात, ज्याला आपण निद्रिस्त पॅसिव्ह मोड मध्ये हे रिसेप्टर्स चालले जातात. म्हणजे रिसेप्टर्स असतात, इस्ट्रोजन पण असतं यंग एज मध्ये किंवा अप टू 45 ते 50 पर्यंत स्त्रीच्या शरीरामध्ये. इस्ट्रोजन जाऊन त्या रिसेप्टर कडे नॅचरली जातं आणि चिटकतं आणि त्याचे सगळे गुण, पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला मिळतात. जसं आपलं वय वाढतं तसं इस्ट्रोजन कमी होतं, मात्र रिसेप्टर्स तेवढेच राहतात. पण हे रिसेप्टर्स त्यांना काही दिवसांनी जर काही मिळालंच नाही चिटकायला तर हळूहळू झोपी जातात
पॅसिव्ह मोडमध्ये चालले जातात. आणि म्हणून मग मी आता सांगते आहे, इथे आपली सतर्कता आवश्यक आहे. काही अन्नांमध्ये प्लांट ओरिजिन इस्ट्रोजन आहे. हे जर अन्न आपण खाल्लं ते इस्ट्रोजन लाईक, नॉट एक्झॅक्टली इस्ट्रोजन, पण अगदी इस्ट्रोजन सारखे पदार्थ त्यामध्ये आहे आणि हे जाऊन मग त्या रिसेप्टरवर चिटकतात. जर आपण हे खाल्लं तर त्याला आपण म्हणतो फायटो इस्ट्रोजेनिक फूड्स. आता ती कोणती आहेत? सोयाबीन. सोयाबीनचं सेवन आपण कसं, सोयाबीन मध्ये खरंच खूप प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे सोयाबीन आपण हे जर खाल्लं, सोयाबीन कच्चं कुणीही खाऊ नये. सोयाबीनला उत्तम प्रकारे भाजावं, त्यानंतर गव्हामध्ये घालून दळून आणून सुद्धा आपल्या रेग्युलर पोळ्यांमध्ये आपण सोयाबीन घेऊ शकतो. सोयाबीन पासनं असंख्य पदार्थ बनतात. सोयाबीन पासनं आपण जे दहीवडे करतो ना, त्यात सुद्धा 100 ग्रॅम आपण जर डाळीचे दहीवडे करत असू तर आपण 70 ग्रॅम उडदाची डाळ आणि 30 ग्रॅम जर सोयाबीन भिजवले तर त्या दहीवड्यामध्ये आपल्याला ते ऍक्सेप्टेबल आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक जाणवणार नाही. आणि आपण ते सेवन केलं तर आपल्याला सोयाबीनचे प्रोटीन सुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर इस्ट्रोजेनिक त्याच्यातला जो घटक आहे त्याचा पण फायदा होईल. सोयाबीनच्या शेंगा, ज्या दाणे असतात त्यालाच इडामामे असं म्हणतात, ते सुद्धा आपण खाऊ शकतो ताजे असताना, कोवळे असताना, सोयाबीन झाडावर असताना. त्यानंतर टोफू म्हणजे सोयाबीनचं पनीर, सोयाबीनचंच दही, हे सुद्धा आपण घेऊन खाऊ शकतो. सोयाबीनचं दूध सुद्धा बाजारात विकत मिळतं, ते सुद्धा आपण घेऊ शकतो. या सगळ्या ज्या काही आपल्या तेलबिया आहे त्यातल्या तिळामध्ये खूप प्रमाणामध्ये फायटो इस्ट्रोजन आहे. तिळाचं सेवन आपण वाढवायचं, आपल्या भाज्यांमध्ये घालू शकतो. आपल्या मुखशुद्धीमध्ये ज्याला आपण म्हणतो शोप, तीळ, जवस, त्यानंतर ओवा, हे सगळं जर आपण समप्रमाणात घेतलं, भाजून घेतलं आणि ते गार करून जर का आपण बरणीमध्ये भरून घेतलं तर आपल्याला तिळाचं सेवन सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आपण सुपारीच्या ऐवजी जर हे खाल्लं तर याच्यापासून आपल्याला बाकी सगळे मिळतात सत्व, पण आज मी जे बोलतेय ते फायटो इस्ट्रोजन, ते सुद्धा आपल्याला मिळतील. जवसाची आपण यामध्ये जी मी मुखशुद्धी सांगितलं त्यामध्ये तर आहेच आहे, पण जवसाची वेगळी चटणी जर आपल्या आहारामध्ये 2 जेवणांपैकी कोणत्याही एका जेवणात जरी आपण जवसाची चटणी खाल्ली तरी सुद्धा आपल्याला इस्ट्रोजन मिळू शकतं आणि मिळतच. त्यामुळे आपण ही रोज जेवणामध्ये घ्यायला हरकत नाहीये. मसूरची डाळ ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे खाता येते, त्यामध्ये सुद्धा आपल्याला फायटो इस्ट्रोजन आहे, त्याचा फायदा होईल. किंवा मूग, मोड आलेले मूग करायचे, त्याची आपण उसळ करू शकतो, किंवा कच्चे सुद्धा, ज्यांच्या पोटाला त्रास नाहीये त्यांनी कच्चे चावून चावून खावे. त्यामध्ये लिंबू, आपल्याला जसं हवं तसं लिंबू किंवा काकडी हे सगळं बारीक चिरून घालून त्याचं सलाद करता येतं आणि ते सुद्धा खाता येतं. किंवा आणखीन चविष्ट करायचं असेल तर त्याचे आपण डोस्यासारखं जे चिले म्हणतो ते सुद्धा करता येऊ शकतात. आणि आपण अशा प्रकारे हे जे दाखवले आहेत या सगळ्या अन्न पदार्थांमध्ये फायटो इस्ट्रोजन आहे. याशिवाय सर्व प्रकारचा सुका मेवा यांच्यामध्ये पण फायटो इस्ट्रोजन आहे. सर्व प्रकार, सुकामेवा म्हणजे बदाम, अक्रोड, हे सगळं यांच्यामध्ये सुद्धा, काजू, बदाम, अक्रोड या सगळ्यांमध्ये, आणि या सगळ्या तेलबिया पण मी तुम्हाला सांगितल्या होत्या, यामध्ये सुद्धा फायटो इस्ट्रोजन आहे. म्हणजे प्लांट ओरिजिन इस्ट्रोजन म्हणजे फायटो इस्ट्रोजन. त्यानंतर सर्व प्रकारच्या बेरीज, स्ट्रॉबेरी, रासबेरी, तुती नावाचं पण एक बेरी मिळतं ते पण, या सगळ्या बेरीज मध्ये पण फायटो इस्ट्रोजन आहे. त्यानंतर ज्याला आपण पोमेग्रेनेट म्हणतो, म्हणजे आपलं आलं असेल लक्षात, डाळिंब, या डाळिंबामध्ये सुद्धा फायटो इस्ट्रोजन आहे. आणि ही सर्व जी फळं, ऍपल, जर्दाळू, पीच, ओलं जर्दाळू, पीच, ग्रेप्स, या सगळ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायटो इस्ट्रोजन आहे. आणि ही जी फळं आहे ना, यातले कोणती ना कोणती 2 फळं निसर्ग
प्रत्येक सीझन मध्ये देतो. त्यामुळे निसर्ग आपली सर्व वयांमध्ये काळजी घेतो. नुसतीच सगळ्या वयांची नाही तर शारीरिक स्थितींची सुद्धा निसर्ग, प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीची काळजी निसर्ग घेतो. अर्थात आपण ते समजून घ्यायला हवंय. आता आणखीन एक महत्वाचं, काही भाज्यांमध्ये फायटोइस्ट्रोजन आहे, ज्यामध्ये ब्रोकोली, फुलकोबी, पत्ताकोबी या भाज्यांचं जर सेवन केलं तर यामध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन आहे. काहींना या भाज्यांचं सेवन तात्पुरतं पोटाचा त्रास असेल किंवा हॉर्मोनल दुसरा इम्बॅलन्स असेल दुसऱ्या प्रकारचं, तर कधी कधी तात्पुरतं बंद सांगतो. परंतु अदरवाईज जर काही त्रास नसेल तर इस्ट्रोजेनसाठी या भाज्या, आणि या आपण घेतोच, आठवड्यातनं प्रत्येकाच्या घरी एकदा ह्या भाज्या निश्चितच होत असतात. तसंच गाजरामध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन आहे. त्याप्रमाणे मोड आलेले गहू याची आपण सुंदर उसळ करू शकतो किंवा त्याची खीर सुद्धा बनवता येते. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन असतात. तसंच हळद, लसूण आणि अद्रक यामध्ये सुद्धा फायटोइस्ट्रोजन आहे. त्यामुळे याचंही सेवन भारतीय घरांमध्ये होतच असतं, पण आपण त्याचं सेवन योग्य प्रमाणामध्ये निश्चित करायला हवंय आणि त्यामुळे आपल्याला फायटोइस्ट्रोजन प्राप्त होईल. किती गोष्टी आहे ज्यातनं आपल्याला फायटोइस्ट्रोजन मिळणार आहे आणि त्या काही जगावेगळ्या गोष्टी नाहीयेत. मग आपण का घाबरायचं? आपण म्हणूया मी नो पॉज आणि ह्या सगळ्या गोष्टी खायला सुरुवात करू आणि आपल्याला जो मेनोपॉज आलेला आहे त्याचा कुठलाही दुष्परिणाम न आपल्यामध्ये दिसता नॉर्मल, अगदी पूर्वीसारखं तारुण्यांनी सळसळलेलं आयुष्य जगायला आपण मोकळं होऊया. त्याचप्रमाणे काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये आपण व्हीट ब्रान म्हणतो. म्हणजे बघा, कोंडा जो आपण कणिक गाळतो की नाही तेव्हा जो कोंडा निघतो त्या कोंड्यामध्ये फायटोइस्ट्रोजन आहे. मग त्याला इलाज आहे, हा कोंडा एक तर कणिक गाळून घेऊ नका. कारण आपण का गाळतो? आपल्याला पोळी अगदी मऊ दिसायला सुंदर अशी हवी असते. काय भुललासी वरलिया रंगा हे तत्व थोडं बाजूला जर ठेवलं तर आपण एक तर तशीच पोळी खा किंवा आपल्या स्वतःच्या घरी आटा चक्की आणा. आटा चक्कीतनं आपल्या घरी दळलेल्या गव्हामध्ये आपल्याला कोंडा निघत नाही, तो सगळा छान आपण पाहिजे त्या जाडीची त्यामध्ये चाळणी टाकू शकतो आणि तसाच ती कणिक बाहेर दळून येते. त्यामुळे तो कोंडा निघत नाही. मग नंतर किंवा तिसरी गोष्ट, कोंडा गाई म्हशीला घालून पुण्य मिळवू नका असं मी म्हणेन. मिळतं की नाही मला माहित नाही, पण एक पुण्य मिळतं अशी सगळ्यांची संकल्पना असते. गाई म्हशीला घालण्याऐवजी आपण आपलं आधी त्यातनं काहीतरी पदार्थ बनवा, त्यातनं उकडपेंडी बनवा, त्यातनं आणखीन तुम्हाला जे जे सुचत जातील थालीपीठांमध्ये त्या कणकेचा वापर करा आणि ती कणिक संपवा. वाया घालवू नका, फेकून तर नक्कीच देऊ नका. अजिबात नको असेल तर मग गाईला तरी गायला घाला, कचऱ्याच्या डब्यात फेकू नका. त्यामुळे आपल्याला हे जर फेकलं तर इस्ट्रोजन कमी मिळेल. इस्ट्रोजन त्या ब्रान म्हणजे त्या गव्हाचा सगळ्यात बाहेरची लेयर, त्याला म्हणतात ब्रान, आणि त्याच लेयरचा जो दळून येतो गहू तेव्हा कोंडा तयार होतो. म्हणून कोंडा टाकून देऊ नये. तसंच मोड आलेले गहू यातून सुद्धा आपल्याला फायटोइस्ट्रोजन मिळतं. त्यामुळे त्याची उसळ, खीर करून घ्या. आणि ऑलिव्ह ऑइल आपण भाजीमध्ये कमी तेल घालून आपण जेवायला बसल्यानंतर पानामध्ये भाजी वाढून घेतल्यानंतर चमचाभर ऑलिव्ह ऑइल या भाजीवर घालून घ्यावं. म्हणजे मग आपल्याला ऑलिव्ह ऑइलमुळे भाजीचा रंगरूप पण छान दिसेल आणि त्याचबरोबर फायटोइस्ट्रोजन सुद्धा मिळेल. कृपा करून या ऑलिव्ह ऑइलला कढईमध्ये घालून गरम करू नये, कारण त्याचे चांगले गुणधर्म त्यावेळेला निघून जातात जर याला गरम केलं तर. आता आणखीनही काही गोष्टी आहेत. आपण सगळे साधक आहात, मी सांगायची गरज नाही, तरीही हे सांगणं मला याच्यासाठी गरजेचं वाटतं की नाही तर याशिवाय अपूर्ण आहे हे रजोनिवृत्तीचं लेक्चर. आपल्या आयुष्याचं समाधान वाढतं
योगा आणि मेडिटेशनमुळे. त्यामुळे योगा आणि मेडिटेशन करावे. त्याचबरोबर स्ट्रेस हार्मोन योगा आणि मेडिटेशनमुळे कमी होतात. स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल जे मी तुम्हाला सांगितलं ते कमी होतं योगा आणि मेडिटेशन केल्यामुळे. त्यामुळे ते आयुष्यात नेहमी करत राहावं. त्याचबरोबर हॅपी हार्मोन हे वाढतं योगा आणि मेडिटेशन केल्यामुळे. त्यामुळे चांगलं अन्न खाण्यासोबत सोबत चांगले विचार ठेवणं आणि योगा मेडिटेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गुणकारी आहे. आणि म्हणूनच ते करणं अगदी त्याच्यावर काही म्हणजे तिथे काही आणखीन काही म्हणूच शकत नाही आपण, त्याला पर्याय नाही. योगा मेडिटेशन व्यायाम याला पर्याय कधीच नाही, नव्हता आणि नसणार आहे. त्यामुळे हे सातत्याने सुरू ठेवावं. ऍडिशनली बघा, एक सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की पिवळा रंग एक आनंद निर्माण करतो. म्हणून पिवळ्या रंगाचं महत्व आहे. आपण झोपेतनं उठल्याबरोबर जर पिवळा रंग आपल्याला दिसला तर आपला, आता खरं तर सूर्यच बघायला हवा आहे पिवळ्या रंगाचा उगवता, पण अनफॉर्च्युनेटली जर ते होत नसेल तर आपण पिवळा रंग आपल्याला दिसेल अशी सोय आपण जिथे झोपून उठतो तिथे करावी. मग ते काहीही असू शकतं, पण पिवळा रंग जर आपल्या डोळ्यापुढे आणला तर आपला स्ट्रेस सकाळपासूनच कमी होतो. आनंदामध्ये नेहमी हसरं राहा. लाफ्टर थेरपी घ्या. हसण्यामुळे आनंद द्विगुणित होतो. हसण्यामुळे हॉर्मोन, स्ट्रेस हॉर्मोन कमी कमी होतात. आणखीन एक म्हणजे आपल्या शरीराला स्ट्रेच करा आणि त्या स्ट्रेचिंगच्या पोझिशन मध्ये आठवा आपण चांगल्या केलेल्या कृती, आपल्या अशा काही कृती ज्या आपण खूप चांगल्या केलेल्या आहे, ज्याच्यामुळे आपल्याला खूप मानसिक, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे 1, 2, 3, 100, 1000, 2000 त्या आठवायचा प्रयत्न करा त्या स्ट्रेचिंग पोझिशन मध्ये. आणि मग बघा कसा आपला ताण सकाळी किंवा जेव्हा केव्हा आपण हे करू त्यावेळेला कमी कमी होतो आणि आपण पॉझिटिव्हिटीकडे जातो. आणि आपण या निगेटिव्हिटीतनं बाहेर येऊन पॉझिटिव्हिटीकडे गेलो तरच आपलं आयुष्य सुकर होणार आहे, आनंदी जाणार आहे. हे सगळं मी माझ्याकडनं सांगायचा प्रयत्न केला. शेवटी नेहमीप्रमाणे माझ्या लेक्चर मधली प्रार्थना, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. धन्यवाद. हरिओम. आता आपण कोणाला काही जर प्रश्न असतील तर ती आपण घ्यायला सुरुवात करायला हरकत नाही. ताई नमस्कार. नमस्कार. मी अर्पिता बोलते. हा बोला. जसं आपण म्हटलं की आपलं जर मेनोपॉज आहे ते थोडंसं आईवर पण डिपेंड करतं की आईचं ज्या वयात गेलं तसं आपलंही होतं. तर आईला जे जे त्रास झाला ते आपल्यालाही होईल असं काही कंपल्शन नाही ना? समजा आपण एक गृहीत धरू की आईला जे जे त्रास झाले, म्हणजे तुम्ही बहुतेक थोडं सिरियस त्रासाबद्दल बोलता आहात, तर तसं प्रत्येकच मुलीला होईल असं नाही, पण होणार नाही असंही नाही. म्हणून आपण आधीच त्याबद्दल जागरूक व्हायचं. समजा आईला जर एखादा सिरियस, जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण सध्या त्याबद्दल कॅन्सर बद्दल बोलतोय, जर असं काही झालं असेल तर आपणही ते आधीच रूल आउट करूया की त्याच्या टेस्ट आहेत ना. आपण ते वयाची 40-45 झाल्यानंतर या ब्लड टेस्ट करा, आपल्या डॉक्टरकडे जा, स्वतःला रूल आउट करून घ्या. आणि आपण जसे नवीन कपडे घेतो की नाही दरवर्षी दिवाळीला, दसऱ्याला, प्रत्येक सणांना, तर असं समजायचं की आपण ही टेस्ट करूया, स्वतःला सुरक्षित करूया. आणि हे चांगले अन्न खाऊन आपण हा त्रासपासून स्वतःला परावृत्त पण करू शकतो. ज्यांच्याकडे याची हिस्ट्री आहे त्यांनी तर लक्ष द्यायचंच आहे, ज्याचा इतिहास आहे की आपल्या आईला हा त्रास झालाय आपण. पण याचा अर्थ हा नाही की ज्यांच्या घरात आईला काही झालं नाही, आजीला काही झालं नाही म्हणजे आपल्याला होणार नाही.
आपण त्या त्रासाचं आद्य असू शकतो. म्हणूनच प्रत्येक स्त्रीनी स्वतःची टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊ शकता आणि या बाबतीत माझं मन साशंक आहे आणि मला स्वतःला असेस करून घ्यायचं आहे. त्यामुळे डॉक्टर सुद्धा या गोष्टीला कधीही नकार देणार नाही. अगदी साध्या साध्या टेस्ट आहेत, त्यांनी ते तुम्हाला असेस करून सांगू शकतात की ओके आहात. मग आणखीन 1.5 ते 2 वर्षांनी जाऊन परत ती टेस्ट करता येते आणि आपण स्वतःला शाश्वती ती देऊन घ्यावी. कुठलेही बारीक सारीक आजार होतच असतं असं करून टाळू नये. त्याकडे ताबडतोब लक्ष दिलं तर मोठ्या मोठ्या आजारांपासून आपलं संरक्षण नक्कीच होतं. अगदी नक्की. तसं मॅम आईला जसं म्हणजे ऑर्थरायटिस होतं, तर त्या ऑर्थरायटिसचा पण म्हणजे थोडंसं कॅल्शियम सप्लिमेंट किंवा समजा आपण एक्सरसाइज जसं आपण म्हटलं की एक्सरसाइज योगाने पण आपलं कॅल्शियम लेवल वाढतं, तर ते असं आपण घरी पण करू शकतो ना? हो. आणि कॅल्शियम युक्त अन्न पदार्थ खायचे. हाडांचे जे मी सांगितले, आत्ताही दाखवल्या परत स्लाइड्स हाडांच्या, कारण गेल्या वेळेला मी ऑस्टिओपोरोसिस बद्दलच बोलले, म्हणजे हाडं थोडीशी सच्छिद्र होतात म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होतो. तर आता हाडांची जर काळजी घेतली आणि हॉर्मोनची, कारण हे हॉर्मोन कमी झालं की हाडांवर इस्ट्रोजन जे काम करतं, इस्ट्रोजनच्या प्रेझेन्समुळे ते कमी होत जातं. मग हे जर आपल्याला आज कळलंय तर आपण का न लक्ष द्यायचं? ही जनजागृतीच तर आवश्यक आहे. ही जर जनजागृती झाली तर 50% केसेस तशाच कमी होतील आणि उर्वरित 50% पैकी 30% केसेस जर आधी आपण जागृत झालो आणि जर डॉक्टरांकडे गेलो आणि स्वतःवर जर लक्ष केंद्रित केलं तर कदाचित त्या 30% केसेस कमी होतील आणि 20% तरीही होईल. पण आपण त्यात असू असं आपण का गृहीत धरायचं? आणि सगळं केल्यानंतरही जर झालं आपल्याला काही तर इट्स ओके. ऍक्सेप्ट अँड ऍक्ट. ऍक्सेप्ट, असेस अँड ऍक्ट. बी पॉझिटिव्ह. है ना? आणि होऊ नये याचा प्रयत्न करायचा मात्र. अर्पिताताई स्वतः योग तज्ञ आहेत आणि त्यांना असं काही होणार नाही, आमचा त्यांना आशीर्वाद आहे. त्याचं महत्व तर अनन्यसाधारण आहे. मी आत्ताच सांगितलं, योगा मेडिटेशन अत्यंत गुणकारी, त्याचं महत्वच अनन्यसाधारण आहे. आणखी कोणाला काही प्रश्न? लगेच प्रश्न विचारा. हरिओम मॅडम. हरिओम. मॅडम तुम्ही सोयाबीन नाव सांगा. नमस्कार मॅडम, मी लीना झाडे. नमस्कार. हा, तर तुम्ही सोयाबीन बद्दल जे बोलल्या होत्या, तर मार्केटमध्ये जी सोयाबीन वडी मिळते, हो, ती कितपत योग्य आहे खाणं? आपण जर सोयाबीन घेतलं तर समजा 100% त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीनची वडी घेतली तर 70% पर्यंत फायदा होईल. पण न घेण्यापेक्षा ती घेणं हे उत्तम असेल. न घेण्यापेक्षा. नाही तर मग आपल्या घरी सुद्धा आपण मूग वड्या करतो की नाही, तशा आपल्याला सोयाच्या पण वड्या करता येतात. मूग वड्यांमध्ये सोयाबीनची डाळ घालताच येते ना. सगळ्या स्त्रिया घरी उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाज्या कमी होतात त्याच्यासाठी म्हणून मूगवड्या करतात. कडक उन्हामध्ये भारतामध्ये तर ह्याचं इतकं छान ऊन असतं आपल्याला की त्याचा उपयोग म्हणून आपण कुरडया, पापड्या, मुगवड्या हे सगळं करत असतो. तर ह्या मूगवड्यांमध्ये सुद्धा आपण सोयाबीन डाळ गरम पाण्यामध्ये भिजवायची, त्याची टरफलं निघतात, ती काढून टाकायची, ती डाळ पण भिजवायची, जशा मूगवड्या करतो तशा मूग प्लस सोयाबीनच्या वड्या करायच्या, ते सुद्धा चालेल. किंवा मग नाही नसेल जमत आपल्याला काही कारणास्तव तर आपण सोया चंक्स पण घेऊ शकतो. ठीक आहे मॅडम, धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिली. अंजली मॅडम नमस्कार. नमस्कार. मी प्रदीप अस्पतवार. आपलं विवेचन खूप आवडलं मला आणि जे शक्य साध्य आहे ते थोडस याच्यावर टाका स्क्रीनवर पूर्ण प्रार्थना. बरं. मी ग्रुपमध्ये टाकलं तर चालेल? हो मॅडम. कारण मी स्वतः सुद्धा रोज ही प्रार्थना म्हणते, कारण नुसतं हार मानून काही होणार नाहीये आणि त्यामुळे
आता सांगायला मला हरकत नाही, इट्स अ पर्सनल थिंग, पण माझं स्वतःचं वयाच्या 40 माने मॅडमनी मला PhD ला गाईड केलेलं आहे. माझा PhDचा थिसिस व्हायवा संपल्यानंतर ज्या दिवशी PhDचं नोटिफिकेशन निघालं त्याच दिवशी मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, कारण माझी मेजर सर्जरी झाली होती. माझं गर्भाशय आणि ओव्हरी हे दोन्ही ओव्हरीज आणि गर्भाशय हे काढण्यात आलं. त्याला काही कारण होतं, पण कारण जे आता जे मला तुम्ही विचारलं की फॅमिली हिस्ट्रीमुळे काही परिणाम, तर त्याचंच ते एक रूप होतं. पण माझे स्वतःचे मिस्टर स्वतः गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे त्यांच्या कृपेमुळेच म्हणेन मी की आज हा दिवस मला दिसतोय की त्यांनी खूप लवकर ते सगळं ओळखलं आणि त्याप्रमाणे आम्ही कृती केली. पण गर्भाशय पण म्हणजे सर्जिकल मेनोपॉज ऍट द एज ऑफ 40 40व्या वर्षी ते येऊन सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये आज तागायत जशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज करत होते तशाच करत येते आहे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यापासून होणारा त्रास होत नाही, कारण मी स्वतः न्यूट्रिशनिस्ट आणि माझ्या मिस्टरांचं ऍज अ गायनेकोलॉजिस्ट आमचं दोघांचं कॉम्बिनेशन असल्यामुळे सुद्धा असू शकेल. परंतु ह्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि त्याच्याकरता वेळीच जागरूकता आपल्यामध्ये निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही प्रार्थना जर रोज म्हटली ना तर त्याचे म्हणजे शुभं करोती तर म्हणायचं, जे आणखीन गणपती स्तोत्र म्हणत असतील, रामरक्षा म्हणत असतील ते तर म्हणायचंच, त्याचं तर महत्व आहेच. पण त्याचबरोबर ही जी प्रार्थना आहे याचं सुद्धा अनन्यसाधारणच महत्व आहे, हे मी स्वानुभवानी सांगते. त्यामुळे म्हणून मग ही प्रार्थना मी प्रत्येक लेक्चर मध्ये म्हणत असते. नक्कीच तुम्हाला पोस्ट करते मी ती. मॅडम, माझं नाव ऋतुजा शंभरकर आहे. मला वयाच्या 12 वर्षापासून पिरियड्स आले, पण ते आधीपासूनच इरेग्युलर होते. तर मागच्या वर्षी मी ते चेकअप करायला गेली तर मला PCOD आढळलं आणि ट्रीटमेंट घेतलं तर फायदा नाही झाला मला त्याचा काही. बेटा तुला पर्सनली आपण कन्सल्ट करू, काही घाबरण्यासारखं नाही. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा डिसऑर्डर, याला आजार पण म्हणत नाही, बिघाड आहे हा. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर आहे PCOD म्हणजे. हा थोडक्यात तुला सांगते, समजा आपण ट्रेन मध्ये चढतोय आणि ट्रेन मध्ये चढताना आपण जर क्यूनी आधी उतरणाऱ्यांना उतरू दिलं, चढणारे जर एका रांगेत चढले तर प्रत्येक स्टेशनवर 3 मिनिटात किंवा 5 मिनिटात सगळी गर्दी वर चढते. पण जर आपण घाई केली, सगळ्यांनी उतरायची, त्याच वेळी चढणाऱ्यांनी सगळ्यांनी क्यू मोडून एकदम चढायचा प्रयत्न केला तर कदाचित एकही जण चढू शकणार नाही, ट्रेन स्टेशन सोडून निघून जाईल. असंच कधी कधी आपल्या शरीरात सुद्धा होतं आणि यालाच आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा डिसऑर्डर म्हणतो. तू मला पर्सनली फोन कर, यावर तुझा इलाज आपण निश्चितपणे मी करवून देईन. मी डॉक्टर नाहीये, म्हणजे मेडिकल डॉक्टर नाहीये, पण मी तुला यावर इलाज करवून देईन हे निश्चितपणे सांगते. तू फोन कर मला. मॅडम, तुमचा नंबर आहे का ग्रुपवर? ग्रुपवर आहे. ओके मॅम, थँक्यू व्हेरी मच. पण टाकलेलं आहे. नमस्कार मॅडम, विद्या ठाकरे. नमस्कार. मॅडम, एक रिक्वेस्ट होती. हा प्रोग्राम तुमचा रेकॉर्ड होतोय, तर ह्याचं रेकॉर्डिंग तुम्ही पर्सनली घ्या आणि आपल्या कॉलेजच्या ग्रुपवर जर टाकलं तर इतर ठिकाणी ज्यांना गरज आहे तिथे आम्ही देऊ शकू आणि आम्हालाही उपयोग होईल. थँक्यू. आणि खूप आज रेकॉर्डिंग जे झालेलं आहे ते व्हिडिओ आजच्या आजच प्रकाशित होणार आहे. नक्कीच देईन मी. अगदी. आता विद्यार्थ्यांनी फोन केलेला होता. आता आपण ह्या ग्रुपवर जोडू शकतायत. आमच्या ग्रुपवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आमचा एकच उद्देश असतो की हॅपी हार्मोन सगळ्यांचा आणि सगळ्या कुटुंबाचा वाढावा. आमचा हाच एक उद्देश असतो. सगळ्यांचं आमच्याकडे स्वागत आहे. आपण येऊ शकता. बिलकुल. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. नेहमीप्रमाणे खूपच छान मार्गदर्शन तुम्ही केलं. थँक्यू. धन्यवाद. मला एक प्रश्न आहे, प्रीती ठेवकर.
मी पुण्यातनं बोलतेय. बोला. हा जो तुम्ही डाएट सांगितला आहे तो आपण टीनेजर साठी पण फॉलो करू शकू का? हो, त्यांना फायटोइस्ट्रोजन पेक्षा गरज आहे, कारण त्यांच्या शरीरात मी दाखवलं ना, साधारण 30-35 पर्यंत आपोआपच निसर्गच देतो ते इस्ट्रोजन, निसर्गानेच दिलेलं आहे. आपण हा जो डाएट आहे ना, हा खरा मी आज मेनोपॉज साठी सांगितला, पण हा सगळ्याच्या सगळ्या मेनोपॉज साठीच आहे असं नाही. आपल्याला म्हणजे त्याकरता त्या वयातल्या स्त्रियांचं आहे असं नाही. यातल्या काही गोष्टी आपण, जसा स्ट्रेस हा कोणत्याही वयात, आता तर एक स्टडी झाला, शाळेतल्या मुलांमध्ये स्ट्रेस आलाय, म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतंय. तर अशा वेळेला स्ट्रेस रिलीजिंग जे काही मी अन्न पदार्थ तुम्हाला सांगितले ते आपण मुलांना सुरूच करू शकता. प्रथिनं मुलांना द्यायचीच आहे, मुलांची हाडं बळकट व्हावी म्हणून कॅल्शियम द्यायचंच आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला मुलांना सुद्धा द्यायच्याच आहे. हे चांगलंच अन्न आहे, कारण जे चांगलं आहे ते आपण सेवन केलं तर त्याचा फायदा सगळ्यांना होतो. म्हणजे ज्यांनी खाल्लं त्याला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे जरूर आपण देऊ शकता. ओके, धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती सांगितली. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? डॉक्टर भांडेबुच्चे बोलतो मॅडम, नागपूरहून. नमस्कार सर. नमस्कार. अगदी छान सोप्या भाषेत आणि स्पष्ट उच्चारामध्ये आपण माहिती दिली. आणि इन्स्पाइट ऑफ युअर मेडिकल मेनोपॉज यू हॅव मेंटेन युअर इस्ट्रोजन लेवल व्हेरी वेल. येस सर, शुअरली. कारण आहे ना, मी सांगतेच आहे ना, त्याचा आहेच. म्हणजे मी स्वतः उदाहरण आहे. खरं आपली पर्सनल गोष्ट सांगायला नको, पण हे सांगितल्याशिवाय त्याचा इम्पॅक्ट पण येणार नाही. न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेच ग्रुपमध्ये सांगायचं आहे की इस्ट्रोजन लेवल आपल्या दैनंदिन खाद्यपदार्थातून मेंटेन करू शकतो. हो, खूप छान सांगितली. आणि जे आता लेडीज ज्यांनी मेनोपॉज अटेंड केलेला आहे ते हे कार्यक्रम ऐकू शकले नाही, त्यांना आदरणीय आपले मंत्रे साहेब ते आपलं रेकॉर्डिंग पाठवतीलच, परंतु जे जेंट्स या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ऐकलं त्यांनी आपल्या घरच्या लोकांना जर हे सांगितली माहिती आणि स्वतः अवलंबली खाद्यपदार्थांमध्ये, तर त्यांनाही आपल्या ह्या इस्ट्रोजन लेव्हल मेंटेन करण्यासाठी फायदा होईल. आणि फायटो इस्ट्रोजेनिक पदार्थ जे सांगितले ते फार सुंदर सांगितले आणि फार सुंदर समजावून सांगितले की कसं इस्ट्रोजन रिसेप्टर्स आपले काम करतात आणि जर ते त्यांना जर गेली ते कसे नष्ट होऊ शकतात. खूप छान सांगितलं, एकदम छान. माझं हेच नेहमी म्हणणं असतं की हे सगळं ज्ञान गोळा करायचं आणि या केसमध्ये म्हणजे ज्याला आपण मेनोपॉझल स्टेज म्हणतो स्त्रीची, यामध्ये जर पतीनी, नवरा नाही पतीनी जर हे सगळं समजून घेतलं तर मला असं वाटतं, कारण आपण लग्न करून नवरी आणि नवरा होतो, पती व्हायला विशेष एफर्ट्स करायला लागतात. तर सगळ्यांनी पती व्हावं आणि आपल्या पत्नीला समजून घ्यावं, हे अत्यंत आवश्यक आहे. आणि पत्नीनी सुद्धा स्वतः या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आणि होणारे आपले त्रास आहेत हे ऍक्सेप्ट करायचे, असेस करायचे आणि त्याच्यावर ऍक्शन करायचे. तर मला असं वाटतं आयुष्य सुखकर होईल. बरोबर, अगदी बरोबर. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? ओम मॅडम, हरिओम. मी गीता इल्मे. आपण जी माहिती आजच्या सत्रामध्ये दिलेली मोनोपॉज बद्दल ती खरोखरच खूपच सुंदर, म्हणजे इतकी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण ती पण खूप जरुरी होती. आणि मी दादांना हीच विनंती करेल की ह्याचा व्हिडिओ देखील आम्हाला पाठवा, कारण मी पण पतंजलीशी जुळलेली आहे. आणि जी मोनोपॉज जी एक नॅचरल प्रोसेस आहे, तर ती आपण योगाने आणि योग्य आहार जो त्यांनी सांगितला त्या आहाराने खरंच आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि खूपच सुंदर माहिती आणि एक्सलंट सेशन झालं ताई आपलं आजचं, खूपच सुंदर. तुमचा नंबर आहे, कारण मी पण पतंजलीमध्ये राज्याच्या स्तरावर काम करते, तर तुमचं महिला समितीशी आमचं जास्त कनेक्टेड महिला समितीच आहे महिलांशी, तर त्यांच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. तर मी पण तुमचं सेशन आमच्या राज्याच्या वर्गामध्ये ठेवेल अशी माझी इच्छा आहे. तर तुमचा नंबर पण मला दादांतर्फे मी तसं घेईलच तुमचा नंबर. हो, धन्यवाद. धन्यवाद. ताई, आम्ही जी पोस्ट टाकत असतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचा नंबर असतोच.
त्यांचं नाव असतं, त्यांचं क्वालिफिकेशन असतं, त्यांची याच्या संबंधी काय माहिती आहे, विषय काय आहे, विषयासंबंधी माहिती असतं आणि त्यांचा मोबाईल नंबर निश्चित असतो. आम्ही ईमेल नंबर वगैरे असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या आपण मागणी करावी. एक माझं वय 70 वर्षाचं आहे. मी स्वस्थ आणि निरोगी आहे. मला 45 वर्षात मला कधी सुद्धा ताप सुद्धा आलेला नाही. माझा ह्या वर्गाचा उद्देशच आहे की मी जसं स्वस्थ आणि निरोगी आहे तसं सर्वांनी व्हावं. दुसरा माझा उद्देश आहे की आपल्या शरीरामध्ये एक डॉक्टर आहे. त्या डॉक्टराची जर ओळख झाली तर तुम्हाला चिंताच नाही, तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज नाही. अगदी बरोबर. आणि आणखी जर ह्याच्यामुळे आपल्याला हॅपी हार्मोन्स आपल्याला निर्माण होतो तर तो असा तर त्याचा उपयोग करावा. आणखी आपण काय लहान मुलं असतात ना, ते सत्यनारायणच्या प्रसादाला जातात. प्रसादाला गेल्यानंतर ते प्रसाद खातात. ते म्हणतात मग माझ्या आईचा द्या, माझ्या बहिणीचा द्या, भावाचा द्या, वडिलांचा द्या, सगळ्या प्रसाद द्या. माझा सगळ्या साधकांना एकच विनंती आहे की हा प्रसाद आहे तर तुम्ही सुद्धा हा इथे साधक होऊन जुळा आणि तुम्ही इतरांना सुद्धा द्या. आमच्याकडे 500 लोकांची 500 जरी आले तरी आम्हाला आनंद होईल. अगदी नक्की. कोणाला काही आणखी विचारायचा प्रश्न तर निश्चित विचारावं. मग शेवटी आशाताई मग आभार प्रदर्शन करते आणि वर्ग संपेल. हरिओम. उत्तम पोषणाच्या रोल मॉडेल डॉक्टर अंजली यांनी अत्यंत उपयुक्त अशा विषयावर प्रकाश टाकलेला आहे, ज्याची जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की ही जागृती एक तर नसतेच आणि दुसरं म्हणजे असली तरी हा जो काळ आहे, मेनोपॉजचा जो काळ आहे, 40 ते 50 वर्षाचा जो काळ आहे, या काळामध्ये त्या स्त्रीवर इतकं सारं स्ट्रेस असतं. फॅमिलीचं स्ट्रेस असतं, तिच्या प्रोफेशनल लाईफचं स्ट्रेस असतं आणि त्याच्यामुळे ती स्वतःला विसरून जाते आणि विसरल्यामुळे तिच्या शरीरावर जे काही परिणाम होतात ते अत्यंत म्हणजे तिच्यासाठी चांगले नसतात. आणि म्हणून याविषयी प्रत्येक स्त्रीने सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि या विषयावर आज अंजली त्यांनी जो प्रकाश टाकलेला आहे तो नुसताच ऐकायचा नाही आपल्याला, तो आपल्या प्रॅक्टिस मध्ये आणायचा. नुसतं नॉलेज घेऊन काही फायदा नाही, ऍटिट्यूड बदलून काही फायदा नाही. जोपर्यंत आपण त्याला प्रॅक्टिस मध्ये कन्वर्ट करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नसतो. तेव्हा सगळ्या स्त्री आणि पुरुषांना आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सला माझी विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टी अत्यंत मनावर घ्याव्यात. विशेषतः डाएट बद्दल सतर्क असावं, व्यायामाबद्दल सतर्क असावं. आणि डाएट मध्ये डॉक्टर अंजली यांनी खूप सुंदर पदार्थ सांगितले आहे की कोणते फायटोएस्टेरोजेनिक फूड्स आहेत, त्याविषयी आपल्याला खूप सुंदर माहिती दिलेली आहे. थोडंसं मला इथे आणखीन तुम्हाला आणखीन अवेअर करून द्यायचं आहे की आपण हे फूड्स घेत असताना, आहार घेत असताना कुठलेही केमिकल्स, आर्टिफिशियल केमिकल्स युक्त आहार आपण टाळला पाहिजे. कारण की ह्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. साधी साखर ही अत्यंत घातक आहे आपल्यासाठी, अत्यंत म्हणजे अत्यंत. त्या साखरेला तुम्ही ठेवूच नका किचन मध्ये. जी आज नॉर्मल साखर बाजारात मिळते याच्यामध्ये सल्फर आहे आणि त्याच्यामध्ये भयंकरच प्रोसेसिंग झालेलं आहे. रिफाइंड ऑइल घरात ठेवू नका, ते पण अत्यंत घातक आहे. तर आणि जे काही प्रोसेस फूड आहे हे अत्यंत घातक आहे. तर ह्या गोष्टी बदला. जोपर्यंत हे आपण बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा फायदा म्हणजे आपल्या शरीराला आपल्याला चांगलं ठेवता येणार नाही.
तेव्हा ह्या केमिकल युक्त आणि प्रोसेस फूड हे मात्र आपल्याला याच्याबरोबर टाळायला पाहिजे. कारण की आपल्या घरामध्ये आपण बघतो की आज चांगलं वातावरण राहिलंच नाहीये. सगळेजण चिडचिड करतात, मुलं चिडचिड करतात, आई वडील चिडचिड करतात. का? कारण आपला सगळा खेळ हा हार्मोन्सशी संबंधित आहे आणि हे हार्मोनला आणखीन चालना देणारे आहार आपण घेतोय आणि हा आहार आपल्याला फार धोकादायक आहे. तेव्हा याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष घाला. स्त्रियांनी तर मनावर घ्यायचंच आहे, पण पुरुषांनी त्याला साथ द्यायची आहे, कुटुंबातील सदस्यांनी त्याला साथ द्यायची आहे आणि तो आपण चांगला केला तर आपल्याला अशा प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक ज्या काही समस्यांमधनं आपण जातो आहे त्याला कुठेतरी नियंत्रण येईल. आणि म्हणून आपल्याला हे फार मनावर घ्यायचं आहे. आज खूप सुंदर असं मार्गदर्शन डॉक्टर अंजली यांनी केलेलं आहे आणि आपला हा योग वर्ग म्हणजे आपल्याला ह्या मेनोपॉज मध्येच काय पण संपूर्ण आपलं हार्मोनल बॅलन्स ठेवण्याकरता, गुड हार्मोन सिक्रेट होण्याकरता आपल्याला सतत मार्गदर्शन करत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे कार्य डॉक्टर रामकृष्णजी ठोकर करत आहे आणि प्रसाराचं कार्य मतेदादा करत आहे. हे फार पुण्याचं काम आहे आणि हे कार्य सतत असंच चालू राहावं की जेणेकरून आपण सगळे एक उत्तम स्वास्थ्य प्राप्त करू आणि आनंदी राहू. सगळ्यांना हसायचं आहे, सगळ्यांनी आनंदी राहायचं आहे आणि चिंता करायची नाही आहे. देवावर सोडून द्यायचं जे काही आहे, जे काही, कारण देव आपल्याला चांगल्याच ठिकाणी नेणार आहे. देव चांगलंच ठेवणार आहे. आपल्याला जे काही वाईट येत आहे ते चांगल्या करताच येत आहे हे लक्षात ठेवून आपण आपलं आयुष्य खूप सुंदर करायचं, खूप चांगलं करायचं. आतापर्यंत खूप चिंता केली आपण आयुष्यात, लोकांची, कुटुंबाची खूप चिंता केली, पण आता आपण आपल्यासाठी जगायचं आहे. त्या उच्च चेतनेत आपल्याला राहायचं आहे आणि त्या उच्च चेतनेत राहण्याकरता आपल्याला कसा आहार घ्यायचा आहे अंजलीताईंनी सांगितलेला. तर अंजलीताई आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलं. सगळ्या पुरुषांनी पण ते खूप चांगल्या यांनी स्वीकारलं, तर त्यांचं मी खूप कौतुक करते आणि त्यांचे या योग वर्गातर्फे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. माझे आभार नका मानू. नाही, मी नाही म्हणते, योग वर्ग मानतो. हो, पण योग वर्गाने पण नाही. मला पण खूप आनंद होतोय की आपले विचार आपण पोचवू शकलो या निमित्ताने. याचा एक वेगळाच आनंद याचा आपल्याला मिळत असतो. फार छान. असंच कार्य करत राहा. हो हो मॅडम.